नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी. मी आपल्या सोबत धनश्री. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. अजित पवारांकडे हजारो कोटींची बेनामी संपत्ती. हे घाणेरडं राजकारण केवळ शरद पवारच करू शकतात. नवाब मलिकांची तेवढी कुवत नाही, सोमय्यांचा घणाघात. देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरून राज्यात ड्रग्जचा खेळ सुरू. नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप. नवाब मलिकांचा आणखीन एक आरोप, अमृता फडणवीस यांचा ड्रग्ज पेडलर सोबतचा फोटो पोस्ट. दिवाळी दिवशी नवाब मलिक यांनी लवंगी फटाका लावला. दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं आव्हान. हे तयार हम, नवाब मलिक यांचं देवेंद्र फडणवीसांना आवाहन. शासन आमच्या आत्महत्येची वाट पाहतंय. आम्ही आत्महत्या केल्यावर शासनाला जाग येणार. SD कर्मचाऱ्यांनी मांडल्या एसबीएनला आपल्या व्यथा. कोल्हापुरात 40 वर्षीय महिलेचा खून करून पोत्यात भरून मृतदेह टाकला. कचरा कोंडाळ्यात. पोलिसांनी मागवली बेपत्ता महिलांची यादी. माजी गृहमंत्री अनिल देशमुख ED कार्यालयात हजर. तब्बल 8 तास चौकशी सुरू. माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंह गेले कुठे? अनिल देशमुखांचा सवाल. नवाब मलिक ड्रग्ज माफियाला प्रोत्साहन देतात. असले मंत्री असतील तर घराघरात ड्रग्ज पोहोचतील. शरद पवार यांनी मंत्रिपदावरून त्यांना काढून टाकलं पाहिजे. मिर्झेत हाजी अराफत शेख यांचा घणाघात. SD कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर यांनी SD महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची घेतली भेट. अजित पवारांकडून पत्नी, मुलगाच नाही तर आईच्याही खात्यात पैसे ट्रान्सफर. किरीट सोमय्यांच्या आरोपांनी खळबळ. आणि दीपावलीची सुरुवात. मिर्झेत गोवत्स द्वादशीस वसुबारस सणाला गायीचं पूजन करून सुख समृद्धी मिळावी म्हणून महिलांनी केली प्रार्थना. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. मिरज कोल्हापूर रेल्वे उड्डाणपूल दुरुस्तीच्या मागणीसाठी RPI सांगली जिल्ह्यातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आमरण उपोषण करण्याचाही यावेळी इशारा देण्यात आला. मिरज कोल्हापूर राज्य महामार्गावरील रेल्वे उड्डाणपूल 1970 रोजी बांधण्यात आला होता. या पुलाचं आयुष्य आता 99 वर्षांच्या कालावधी देण्यात आलेला. 50व्या वर्षातच पुलाची पडझड सुरू झाली आहे. या पुलावरून अवजड वाहतूक होत असल्यामुळं कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पुलाची दुरुस्ती करण्यात यावी. यासाठी कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 7 वर्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पाठपुरावा करते. सध्या या पुलाची दुरुस्तीचं काम सुरू आहे. निकृष्ट दर्जाची तात्पुरती स्वरूपाची पुलाची मलमपट्टी सुरू असल्यानं संतप्त झालेल्या महाराष्ट्र प्रदेश सचिव विवेक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांना रस्त्यावर ठिय्या मारून दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. यावेळी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस जगन्नाथ ठोकळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, संजय कांबळे, युवक जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे, पोपट कांबळे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. मिरज जंक्शन रेल्वे उड्डाणपुलाच्या निर्मितीचा जो दिवस होता तो 1970 साली हा पूल बांधण्यात आला. या बांधण्यात आलेल्या पुलाचं कॉन्ट्रॅक्टदारांनी दिलेलं जे गॅरंटी स्वरूपाचं लेखी स्वरूप आहे ते 99 वर्ष पूर्ण हा पूल कुठेही कमकुवत होणार नाही अशा पद्धतीनं त्यांनी गव्हर्नमेंटशी केलेला करार आहे. पण आज वस्तुस्थिती पाहिली तर हा पूल 50 ते 51 वर्षामध्येच निकामी होत चाललेला आहे. आज तुम्ही इथं बसलेला आहात, ही बसलेली मंडळी आहेत, अधिकारी वर्ग आहेत,
एखादी मोठी गाडी आली तर हा पूल सगळा पूर्ण व्हायब्रेशन होतोय आणि व्हायब्रेशन होऊन ह्याचे कठडे जे आता बाजूला तुम्हाला दिसतील ते ढासळू लागतात आणि खाली पडतात। रेल्वे जरी खाली चालली तरी त्याच्यावर सुद्धा त्या डब्यावर हे बरेच असे कठडे पडलेले आहेत, त्यामुळे बरेच प्रवासी जखमी झालेले आहेत। गेले 7 वर्षापासून आमचं हे आंदोलन आहे की या पुलाची डागडुगी करा, याला सपोर्ट द्या आणि या पुलाला जो कमकुवत चाललेला आहे त्याला चांगल्या पद्धतीनं घटूपणा यावा। वाहतूक जी पुलावरची रोजची होणार आहे त्या वाहतुकीला कोणताही त्रास होऊ नये आणि होणारी भविष्य काळामधली जी काही दुर्घटना आहे ती टळावी, अशा पद्धतीनं आम्ही या सगळ्या पुलाच्या बाबतीमध्ये निवेदन दिलेत, मंत्र्यांना कळवलेत। शेवटी या पुलाचा या सरकारला किंवा या राज्य गव्हर्नमेंटला सावित्रीचं पुनरागमन करणार आहात काय असा आम्हाला त्यांना सवाल विचारायचा आहे। जर तसं असेल तर इथं मग होणारी दुर्घटना कुठलीही असो, इथं कुठल्याही मंत्र्यांनी, संत्र्यांनी, आमदारांनी, खासदारांनी जर इथं या पुलावर पाय ठेवला तर त्याला काळं फासल्याशिवाय मी राहणार नाही आहे। ही रिपब्लिकन पार्टी। ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी। ना पगार ना बोनस, आमची दिवाळी यंदा नाहीच। एसटी कर्मचाऱ्यांच्या 5 वर्षाच्या या चिमुरड्याची ही व्यथा। ना पगार ना बोनस, कोरोनामुळं एसटी कर्मचाऱ्यांचे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली। मंत्र्यांसह शासन कर्मचारी दीपावलीला जल्लोष करत असताना दुसरीकडे एसटी कामगारांच्या घरात शुकशुकाट पाहायला मिळतोय। ना नवीन कपडे ना घरामध्ये फराळाचा घमघमाट, अशा विचित्र परिस्थितीमध्ये एसटी कामगार अडकलेला आहे। शासनाला जाग येणार तरी केव्हा असा प्रश्न सध्या उपस्थित होत असून आजरा इथल्या 5 वर्षाच्या या चिमुरड्यानं दिलेली ही बोलकी प्रतिक्रिया निश्चितच विचार करायला लावणारी आहे। आमच्या दिवाळी नाही आणि आमचा फराळ नाही आणि काय नाही आणि आमच्या बाबाला पगार नाही पगार नाही। मग आता तुम्ही दिवाळी साजरी केला नाही घरात? नाही केली, कपडे बी नाही घेतला बाळा? नाही। हे अत्यंत असं दृश्य आहे की दिवाळीमध्ये सर्व नेते मंडळी, सर्व पक्षातले पदाधिकारी दिवाळी साजरी करतात। म्हणा गेला तर देशभर दिवाळी साजरी होत आहेत। खरं एस टीच्या कर्मचाऱ्यांची जी मुलं आहेत माझ्याबरोबर त्यांची आज दिवाळी साजरी होत नाहीत। हे अत्यंत। ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी। शासन आमच्या आत्महत्येची वाट पाहत आहे का? आम्ही आत्महत्या केल्यावरच शासनाला जाग येणार का असा सवाल एसटी कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला। एसबीएन मराठीशी त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या। राज्यात सर्वत्र दिवाळीचा सण साजरा होत असताना आजरा आगारातील एसटी कर्मचारी आणि त्यांची कुटुंब एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण व्हावं यासाठी आंदोलन करतायत। आमच्या आत्महत्येची वाट शासन पाहत आहे का असा सवाल आंदोलनकर्त्यांनी केलाय। आम्ही आत्महत्या केल्यावरच जर शासनाला जाग येणार असेल तर आम्ही आत्महत्या करण्यास तयार आहोत असं आंदोलनकर्ते म्हणत आहेत। संप पुकारला आहे त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यामध्ये कामगार बंधूंनी स्ट्राईक केलेला आहे आणि त्या संदर्भात आपल्याबरोबर त्यांच्यातनी बोलणारे कर्मचारी आहेत। कशाबद्दल काय तुमच्या मागण्या मान्य झाल्या का, काय झालं, काय परिस्थिती झाली? आम्ही संयुक्त कृती समिती नेमली होती आणि ती संयुक्त कृती समितीने आमची मुख्य मागणी होती महाराष्ट्र शासनात राज्य परिवहन महामंडळाचे विलिनीकरण आणि आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचे विलिनीकरण ही आमची मुख्य मागणी होती। परंतु आमचे प्रतिनिधी संयुक्त कृती समिती जी मुख्यमंत्र्यांसोबत बसली किंवा परिवहन मंत्र्यांसोबत बसली त्यांनी आमची घोर फसवणूक करून घेऊन 38% महागाई वाढ झाली असं सांगून आम्हाला आंदोलन मागे घेण्यास सांगितले। परंतु आम्ही त्यांचा जाहीर निषेध करून सर्व संघटना विलीन करून त्या आमची महाराष्ट्र शासनात विलिनीकरण करण्याची मागणी त्यांनी विचारसुद्धा पूर्णतः जाऊ द्या विचारातही घेतली नाही। त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करून सामान्य संघटना विरहित पक्ष विरहित सामान्य कामगाराच्या कुटुंबाने शुक्रवारपासून काम बंद आंदोलन चालू केलं। ते आमचं चालू आहे। मुर्दाड शासनाला जाग येत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील। बरं, दिवाळीचा सण आलाय, दिवाळीच्या सणावर लहान मुलं, तुम्ही तुमची फॅमिली वगैरे घेऊन बसला, कसं वाटतंय तुम्हाला? आता कसं वाटायला पाहिजे तुम्हीच विचार करा। सगळं जग दिवाळीची फराळ करत असताना, दिवाळीच्या सेलिब्रेशनचं फटाकड्याचं नियोजन करत असताना आमचे लेकरं तुम्ही बघू शकता आम्ही इथं उन्हातानात बसलेलो आहोत। ह्याचा मला वाईट वाटतंय, खूप वाईट वाटतंय। आमच्या 8 महिन्यात मागच्या 30 बांधवांनी आत्महत्या केलेली आहे आणि त्याचा आम्हाला वाईट नाही वाटायला पाहिजे का?
आमच्या तटपुंजा पगारी एकतर आहेत, शासनाच्या कर्मचाऱ्यापेक्षा निम्म्या पगार आहेत. 17 वर्ष माझी सर्व्हिस झालेली आहे आणि माझी पगार जर 26,000 असेल तर विचार करा शासनामध्ये आणि आमच्यात किती तफावत आहे. मग आमच्या त्या बांधवांचे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार का? पुढेही आमच्या आत्महत्या जर याच्यात सुधारणा झाल्या तर होणारच आहेत. आत्तासुद्धा आमचे बांधव संयम पाळून आहेत. कुणाच्या डोक्यात काय असेल सांगता येत नाही. मग याला एकच पर्याय आहे, परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण, कर्मचाऱ्याचे शासनात विलिनीकरण, राज्य शासनात आमच्या लेवलचे, आम्हाला जास्त नको, आमच्या लेवलचे जे कर्मचारी आहेत त्या लेवलने आम्हाला आमचे काय पगार असेल, भत्ते असेल ते मिळावेत. आणि त्या अनुषंगाने सर्वात महत्त्वाचे एसटीचे चांगले दिवस येतील. राज्य शासनात जर एसटी गेली तर चांगल्या गाड्या मिळतील, चांगले स्पेअर पार्ट मिळतील, पाहिजे तेवढे कर्मचारी मिळतील, प्रशिक्षित अधिकारी येतील आणि त्या अनुषंगाने प्रवाशांना आम्ही खाजगी वाहतुकीच्या तुलनेत चांगली सेवा देऊ. त्यासाठी एकच पर्याय आहे, राज्य शासनात आमचं आणि आमच्या लालपरीचं विलिनीकरण. दुसरा यासाठी कुठलाही पर्याय नाही. तुम्ही बघताय आमचं स्ट्राईक चालू आहे तेव्हापासून खाजगी वाहतूक प्रवाशाला काय वागणूक देत आहे आणि तुम्हाला माहिती आहे की एस टी कर्मचारी आणि एस टी प्रवाशांना काय वागणूक, काय सवलत देते. सामान्य खेड्यापाड्यात ते खाजगीवाले जाणार आहेत का? आम्ही देतो तेवढी सवलती त्यांना देणार आहेत का? कर्मचारी आणि एस टी प्रवाशांना काय वागणूक, काय सवलत देते. सामान्य खेड्यापाड्यात ते खाजगीवाले जाणार आहेत का? आम्ही देतो तेवढी सवलती त्यांना देणार आहेत का? विद्यार्थ्यांना सुखरूप पोहोचवणार आहेत का? हे सर्व प्रश्न आहेत. त्यासाठी आपल्या लालपरीचं गतवैभव मिळवून देणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी एकच पर्याय आहे की लालपरीचे आणि आमची शासनात विलिनीकरण. हे आपल्याबरोबर होते कर्मचारी. खरंच एक शासनाला कुठेतरी जाग येणं फार गरजेचे आहे, कारण तटपूजा म्हणजे म्हटलं जातं ना, एक वेळ गौंड्या म्हणजे घरकाम करणाऱ्याला जास्त पगार आहे, खरं ह्या कर्मचाऱ्याला कमी पगार आहे. आणि या संदर्भात मी त्यांच्या एक महिला आहेत की आज दिवाळी सण सोडून तिने आपली मुलं बाळ घेऊन इथं बसले. बसा राहून दे, काय सांगणार तुम्ही? सर, आज तुम्ही बघत आहात की संपूर्ण महाराष्ट्रामधल्या स्त्रिया किंवा महिला किंवा बाकीचे जे कर्मचारी आहेत किंवा सामान्य लोक त्यांच्या घरी दिवाळी साजरी होत आहे आणि आमच्या घरी तुम्ही बघू शकता कसलाही फराळाची तयारी नाही. आणि जर आमच्यात काही सकारात्मक शासनाने निर्णय नाही घेतले तरी आमच्यात घरी दिवाळी होणार नाही. लोकांच्या घरी पंत्या जळतील आणि आमचे मन जळत असतील, एवढं सांगते मी. आणि मला हे म्हणायचं आहे की आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या देशामध्ये एखाद्या महिलेवर अत्याचार झाला, सामाजिक संस्था पुढे येऊन बोलतात, जन आंदोलन होतात, कॅन्डल मार्च निघतात, पण एसटीचे एवढे लोक मेले तरी बी सामाजिक संस्था गप्प, जनता गप्प, सगळं. कुणी कॅन्डल मार्च काढत नाही, कुणी एक शब्द बोलत नाही. गेल्या वर्षी कोरोनाच्या काळामध्ये ज्या वेळेस सगळं बंद होतं त्यावेळेस ट्रॅव्हल्सवाले 2,500 रुपये एका माणसाकडून घेत होते. त्यावेळेस एसटीने एका शीटवर एकच तिकीट घेऊन पेट्रोलचा खर्च निघाला नसताना तुम्हाला पोहोचवला आहे. मग जनताने ह्या गोष्टीचे, एसटीचे हे उपकार जाणावेत आणि आम्हाला सपोर्ट करावा, जागोजागी त्यांचे मनोगत व्यक्त करावे आणि शासनाकडे मागणी करावी की आमचं राज्य शासनात विलिनीकरण झालंच पाहिजे. आणि अजून एक सांगायला लागलो की आमच्या 30 बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि जर आमचं काही झालं नाही आम्ही 40-45 दिवस वाट बघू. आमच्या लेकरांना असंच आम्ही घेऊन बसू आणि आम्ही सुद्धा त्याच मार्गाने जाऊ. हे आपल्याबरोबर होत्या एस टी कर्मचाऱ्यांच्या महिला. यांची एकच मागणी आहे की जोपर्यंत राज्य शासन विलगीकरण करत नाही तोपर्यंत हिने उपोषण हे संप असा चालूच ठेवणार आहे. कॅमेरामॅन राजू स्टारसह सचिन चव्हाण, SBN मराठी, आजरा, कोल्हापूर. नवाब मलिक हे ड्रग्ज माफियांना प्रोत्साहन देत आहेत. असले मंत्री असतील तर घराघरात ड्रग्ज पोहोचतील. शरद पवार यांनी मंत्रिपदावरून नवाब मलिक यांना काढून टाकलं पाहिजे असा घणाघात हाजी अराफत शेख यांनी केलाय. अल्पसंख्याक आयोगाचे राष्ट्रीय माजी अध्यक्ष हाजी अराफत शेख हे 36 जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. आज सांगली इथं आले असता हजरत शमना मीरासाहेब दर्गा इथं त्यांनी भेट दिली. यावेळी अशरफ वानकर, खादिम जमातचे अजगर शरीक मसलद, जब्बार शरीक मसलद, अबीद शेख यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मीरासाहेब दर्गा इथं चादर अर्पण करून हाजी अराफत शेख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री नवाब मलिक हे ड्रग्ज माफियाला प्रोत्साहन देत असून असले मंत्री असतील तर गावागावात घराघरात ड्रग्ज पोहोचल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं शरद पवार यांनी त्यांचा राजीनामा घेऊन मंत्रिपदावरून काढून टाकलं पाहिजे असा घणाघात नवाब मलिक यांच्यावर करण्यात आलाय. ऐसा है कि महाराष्ट्र के अंदर जो सरकार है वो सरकार जब आई, भ्रष्टाचार बढ़ता जाएगा, अत्याचार बढ़ता जाएगा, महंगाई बढ़ती जाएगी, काम किसी के कुछ होगे नहीं. ये सारी चीजें मैं पहला लीडर होगा महाराष्ट्र के अंदर, नेता वोट मांगने निकलता है, ये हाजी अराफत शेख काम मांगने निकला है.
मैं महाराष्ट्र के 36 जिलों पे निकला हूँ। 36 जिले अल्पसंख्यक समाज के लोगों से मिल रहा हूँ, मेरे खाटिक समाज के लोगों से मिल रहा हूँ, मेरे वाहतुक संगठन के लोगों से मिल रहा हूँ। मुस्लिम कौम के मतलब मुस्लिम, बौद्ध, क्रिश्चियन, जैन, सिख, पारसी, जितने अल्पसंख्यक समाज में जो लोग आते हैं उनसे मिलकर उनकी बात जान रहा हूँ, उनकी समस्या सुन रहा हूँ। कलेक्टर की बैठक लगा रहा हूँ, तहसीलदार की बैठक लगा रहा हूँ। इसके पहले भी मैं जब आयोग का अध्यक्ष था, मैं यहाँ पे आया था। और आपको खुद को पता है कि महाराष्ट्र के अंदर यह हाजी अराफात शेख ने लिया कुछ नहीं, कौम को देख ही गया। शोलापुर के अंदर हमने उर्दू भवन दिया, 8 करोड़ रुपए का सेंट्रल गवर्नमेंट का फंड्स लाया। कई स्कूलें बंद थी, वो स्कूलों को चालू करने का काम किया। नांदेड़ के अंदर उर्दू भवन बंद था, उसको चालू करने का काम किया। बहुत सारे ऐसे जो कौम के जो मेन सब्जेक्ट थे वो सारी चीजें करने की कोशिश किया। हम चाहते हैं कि सेंट्रल गवर्नमेंट के अंदर देश का पूरी सरकार हमारे हाथ में। मुख्तार अब्बास नकवी उसके ऊपर अल्पसंख्यक मंत्री है। मैं मेरे कौम के लोगों से आपके चैनल के माध्यम से कहना चाहूंगा कि हमारा बच्चा जिसका जो टैलेंटेड हो, जिसको पढ़ाई के अंदर अच्छे मार्क्स लाया हो, तो बिल्कुल केंद्र सरकार के बहुत सारी योजनाएं उसके अंदर हम पूरी मदद करेंगे। अल्पसंख्यक समाज के बहुत सारे मस्जिदों के, मदरसों के काफी फंड्स है। हम सेंट्रल गवर्नमेंट को कई बार सेंट्रल गवर्नमेंट ने स्टेट गवर्नमेंट को खुद पत्र लिखा है कि मस्जिदों के लिए, मदरसों के लिए, कब्रस्तानों के लिए, वॉल कंपाउंड के लिए, लाइट के लिए, उर्दू स्कूलों के लिए आपको कुछ फंड्स चाहिए तो बिल्कुल बोलिए। लेकिन ये केंद्र महाराष्ट्र की सरकार का ये जो मंत्री है, अल्पसंख्यक मंत्री, इतना भंगार है कि वो सिर्फ बीजेपी को उसका फायदा पहुंचेगा। सेंट्रल गवर्नमेंट का अगर फंड वहां पे होगा तो वो क्रेडिट लेंगे, वो आके नारियल फोड़ेंगे। इस वजह से कौम का इतना बड़ा नुकसान कर रहा है। मैं उस मंत्री को भी खुले आपके चैनल से कहूंगा कि आपके पास जो काम होंगे, जो पेंडिंग होंगे, अगर आपके पास फंड्स नहीं होगा तो हम मुझसे कहिए। बिल्कुल मैं मुख्तार अब्बास नकवी साहब से बात करके स्टेट के अंदर, महाराष्ट्र के 36 जिले के अंदर ज्यादा से ज्यादा फंड्स लाने का काम करेंगे। मैं जो मौलाना आजाद की जो कमेटी जो बंद पड़ी हुई है, उसके लिए अगर आपको कुछ हमारे IAS, IPS और डॉक्टर, वकील हमारे कौम के बच्चे बनना चाहिए, उनका मुस्तकबिल अच्छा होना चाहिए, उसके लिए जो भी सेंट्रल गवर्नमेंट की योजना हम वो लाने की कोशिश करेंगे। ऐसी जो चीजें हैं जो हमारे तक के, अभी हमारे यहाँ के नुमाइंदे जो हमारे भारतीय जनता पार्टी के जो भी यहाँ के पदाधिकारी होंगे, आप उनसे संपर्क करें। इस जिले के लोगों को मैं कहूंगा और मुझे बताएं, इंशाअल्लाह ताला ये हाजी अराफात शेख आपको जाने की जरूरत नहीं पड़ेगी। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी। कर्नाटकातील सीमा बांधव आणि मराठी भाषिक नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ कोल्हापूर इथं शिवसेनेच्या वतीनं काळा दिवस म्हणून आंदोलन करण्यात आले। 1 नोव्हेंबर हा कर्नाटक स्थापन दिन म्हणून कर्नाटकात साजरा केला जातो। मात्र कर्नाटकातील सीमा बांधव आणि मराठी भाषिक नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ सीमा भागातील मराठी भाषिकांकडून हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात येतो। सीमा भागातील मराठी बांधवांवर होणाऱ्या अन्याय निषेधार्थ काळ्या दिवसाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं आज कोल्हापूरच्या मिरजकर तिकटी परिसरात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली। यावेळी बेळगाव, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या घोषणांनी परिसर दणाणून सोडला। यावेळी कर्नाटक सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेधही करण्यात आलाय। सीमा भागात नागरिकांवर वारंवार दडपशाही करण्यात येत आहे। कर्नाटकात मूलभूत हक्कांपासून मराठी भाषिकांना रोखलं जातं। या गोष्टींचा निषेध करत आज शिवसेनेच्या वतीनं डोक्याला काळ्या पट्ट्या बांधून आणि हातात सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यास मशाल पेटवत आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, मंजित माने, शुभांगी पवार यांच्यासह इतर शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कर्नाटक सरकारने मराठी माणसाच्या रॅलीला आज परवानगी दिली नाही। गेल्या अनेक वर्ष काळा दिन साजरा केला जातो। कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या महाराष्ट्राच्या मराठी प्रेमी आणि शिवसेनेच्या वतीनं पहिल्यांदा आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा निषेध करतो आणि आज या ठिकाणी काळा दिन साजरा करत असताना मराठी माणसावर, मराठी पाट्यांच्यावर होणारा अन्याय यासाठी गेली जवळजवळ 1 महिनाभर जनआंदोलन सुरू आहे आणि अजूनही लाल आणि पिवळा झेंडा बेळगावच्या महानगरपालिकेसमोर दडपशाही पद्धतीने उभा केला जातो आणि त्यातल्या त्यात आज भारतीय जनता पक्षाची महानगरपालिकेवर सत्ता आहे। ते मराठी माणसाला चेपवण्याचा प्रयत्न नगरपालिकेच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहे। आज या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करून आज काळा दिन साजरा करत आहोत। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।
लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार। इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर। फोन नंबर 0234 222 5775। जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर। सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी। पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत। नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65। कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक, डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचं सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक। आमच्याकडे होणारे उपचार: मूत्रखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचारोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी, या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिकला। पत्ता रेवणी गल्ली, मिरज। वेळ सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8। संपर्क 9822 530 357 आणि 9922 803 989। रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका। 2400 रुपयांच्या खरेदीवर चांदीचे नाणे आणि तिजोरी कुपन मोफत। ऑफर फक्त 15 ते 20 ऑक्टोबर पर्यंत। आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवटे मुंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, म्हैसाळ, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथेही सर्व मिनी स्टोअर्स मध्ये ही ऑफर सुरू। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया। बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी। नहीं नहीं, माइक चल जाओगी। नहीं नहीं, तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा, क्या लेके आई बता दो ये सजना। 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना। रानी हार दिलाओगे, हाँ जी हाँ जी हाँ, शाही हार दिलाओगे, हाँ जी हाँ, नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा। चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला। कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट। नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर। बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध। चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध। मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज। मोबाईल 98 900 47 696।
दरवर्षीप्रमाणे बारामतीमध्ये पवार कुटुंबातील सदस्य दिवाळीच्या पाडव्याला जनतेची भेट घेत असतात. शरद पवार यांनी यावेळी दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बारामती यंदा पवार कुटुंबीय दिवाळीचा पाडवा लोकांसोबत साजरा करणार असल्याची माहिती मिळते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पवार कुटुंबातील सदस्य दिवाळीच्या पाडव्याला जनतेला भेटणार आहेत. मागील वर्षी कोरोना सावटामुळे दिवाळी भेटीचा कार्यक्रम रद्द केला होता. मात्र यंदाच्या वर्षी सुरक्षित अंतर ठेवून दिवाळी पाडवा साजरा करणार असल्याची माहिती देण्यात येते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दीपावलीच्या यावेळी शुभेच्छाही दिल्या आहेत. गेली 2 वर्ष संपूर्ण विश्वामध्ये एक प्रचंड मोठं संकट येऊन गेलं आणि ते संकट कोरोनाचं संकट. दरवर्षी दिवाळी आली आणि कधी गेली ही सुद्धा नागरिकांना समजलं नाही. त्याचं महत्वाचं कारण दिवाळीच्या सणाला आपण एकमेकांना भेटून सुसंवाद साधतो, पण ते सुसंवाद साधायचा जो आपला अनेक वर्षाचा जो एक आपली पद्धती आहे ती सुद्धा कोरोनाच्या संकटामुळे करता आली नाही. अलीकडच्या काळामध्ये कोरोनाचा चेंज हा कमी व्हायला लागला. आपल्या राज्यामध्ये सुद्धा राज्य सरकारने जी काही धोरणं आखली त्याचा परिणाम आता दिसत आहे आणि हळूहळू पूर्वज परिस्थिती निर्माण व्हायला लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये दिवाळी आलेली आहे. त्यामुळे गेल्या वर्षी दिवाळीच्या संबंधी आपल्या सगळ्यांच्या मनात जी अस्वस्थता होती ती घालवण्याची वेळ आता आलेली आहे. पाऊस काळ यंदाच्या वर्षी चांगला आहे. पिकं पाणी यांची अवस्था ठीक आहे. मला असं वाटतं की ज्या संकटाच्या काळातून आपण जात होतो त्याचं बाहेर पडतोय आणि त्यामुळे हे दिवाळीचा सण आणि नवीन वर्ष हे महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशवासियांना सुखात समाधानाचा समृद्धीचा आणि त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये एक प्रकारचा आधार देणारा ठरेल त्याचा मला पूर्ण विश्वास आहे. मी महाराष्ट्राच्या जनतेला देशाच्या जनतेला या दिवाळीच्या निमित्तानं नव्या वर्षाच्या निमित्तानं शुभचिंतन करतो, शुभभावना व्यक्त करतो आणि त्यांच्या जीवनामध्ये एक उत्तम प्रकारच्या दिवसाची सुरुवात या बदलच्या दिवाळीच्या सणाच्या नंतर सुरुवात झालेली पाहायला मिळेल अशा प्रकारची अपेक्षा करतो. पवार तुझी काळजी घेऊन भेटणार आहे. पाडव्याच्या दिवशी काळजी घेऊन भेटणार आहे. माझी विनंती आहे की भेटायला एक तर हरकत नाही, पण आपल्याला सोशल डिस्टन्स ठेवावं लागेल. ती काळजी काय घ्यायची त्याचा विचार करून मी असा निर्णय घेईन, पण भेटणार आहे गोष्ट. ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी. कोल्हापूरच्या देवकर पाणंद परिसरातील मनोरमा नगर मोहिते माळाजवळ 40 वर्षीय महिलेचा खून करून पोत्यात भरून मृतदेह कचरा कोंडाळ्यात टाकल्याची खळबळजनक घटना आज उघडकीस आली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलाय. सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानं परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली. किमान 4 ते 5 दिवसांपूर्वी हा मृतदेह इथं आणून टाकण्यात आला असावा असा पोलिसांचा संशय आहे. ही महिला शहराबाहेरील अथवा कर्नाटकातील असावी असा पोलिसांनी संशय व्यक्त केला असून देवकर पाणंद परिसरात 2 दिवसांपासून दिवाळीची धामधूम सुरू असताना मोहिते मळालगत कचरा कोंडाळ्यात रविवारी रात्रीपासून दुर्गंधी येत असल्याचं परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आलं. भटकी जनावरं मृतावस्थेत कचराकुंडीत पडली असावीत असा कयास होता. नागरिकांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार केली असता आरोग्य विभागाचे कर्मचारी घटनास्थळी येऊन कोंडाळ्यातील कचरा बाहेर काढत असताना भरलेलं पोतं आढळून आलं. यात हातपाय बांधलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला. कर्मचाऱ्यांनी तात्काळ जुना राजवाडा पोलिसांना ही वर्दी दिली असता शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
महिलेचा खून करून मृतदेह पोत्यात भरून इथं टाकून देण्यात आल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली। यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती। अन्य ठिकाणी महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनं संशयितानं मृतदेह पोत्यात भरून देवकर पाणंद इथल्या मनोरमा नगर इथं टाकून दिला असावा, असा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा कयास आहे। पोलीस स्टेशन राजवाडा हद्दीमध्ये मनोरमा नगर साळुंके नगरच्या बाजूचा एरिया जो आहे तिथून धीरज पाटलांचा एक फोन आला पोलीस स्टेशनला की त्यांच्या प्रभागामध्ये मनोरमा नगरच्या कचरा कुंडीच्या जवळ एक डेड बॉडी बांधलेल्या अवस्थेत म्हणजे गुंडाळलेल्या अवस्थेत आपले गनी बॅग असतात ना, गनी बॅगमध्ये युरियाच्या गनी बॅगमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत एक म्हणजे बॉडी मिळाली। स्पॉटला आल्यानंतर पाहिल्यानंतर उघडल्यानंतर ती महिलेची आहे, म्हणजे 25 ते 40 वयोगटातील महिला आहे। कारण केस काळे आहेत तिचे, अंगावर कुठे जखमा दिसून येत नाहीत, म्हणजे बॉडी डिकम्पोज असल्यामुळे कुठं असं दिसत नाही। तिचा कवटीचा भाग जास्त डिकम्पोज आहे, त्यामुळे पोस्टमॉर्टम रिपोर्ट साठी बॉडी पाठवली आहे आणि ते कन्क्लुजन डॉक्टरांचं कन्क्लुजन आलं की त्यामध्ये क्लिअर होईल। पण सध्या आपण त्यामध्ये अज्ञात इस्मानी त्या अज्ञात महिलेचा मर्डर केला असाच गुन्हा दाखल करतोय। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी। सांगलीच्या माधवनगर रोड उपप्रादेशिक परिवहन मंडळ म्हणजेच RTO सांगली कार्यालयासमोर राष्ट्रीय विकास सेनेकडून पक्षाचे युवक प्रदेश अध्यक्ष प्रशांत भाऊ सदामते यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली। राष्ट्रीय विकास सेनेकडून जोरदार निदर्शनं करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे। सांगली शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील 4 चाकी दुचाकी गाड्यांच्या शोरूममधून सर्रासपणे पासिंग न करता गाडी घेणाऱ्या ग्राहकांचा ड्रायव्हिंग लायसन्स नसतानाही बेकायदेशीर गाड्या दिल्या जात आहेत। त्याचबरोबर RTO कडून गाडी घेणाऱ्या ग्राहकांचा ड्रायव्हिंग लायसन्स नसतानाही सर्रासपणे बेकायदेशीर गाड्या पासिंग करून दिल्या जात आहेत। ग्रामीण भागात एक महिना गाड्या पासिंग होत नाहीत। पासिंग न करता गाडी ग्राहकांना दिली जाते। अचानक कुठे अपघात झाला तर त्या गाडी मालकाच्या गाडीचं नुकसान झालं किंवा जीवितहानी झाली तर पासिंग नसल्यानं इन्शुरन्स झालेला नसतो, मग त्या ग्राहकाला इन्शुरन्स नसल्यानं पैसे मिळत नाहीत, गाडीची नुकसान भरपाईही मिळत नाही। यासाठी संबंधित RTO अधिकारी आणि गाड्या शोरूम मालकांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे आणि कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज जोरदार निदर्शनं करण्यात आली आहेत। हे बघा, सांगली शहरामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये दुचाकी आणि 4 चाकी गाड्यांचे शोरूम भरमसाठ आहेत। हे शोरूम मालक गाड्या विक्री होण्यासाठी ग्राहकांना विना पासिंग विना ड्रायव्हिंग लायसन्स घेता ग्राहकांच्या गळ्यात गाड्या मारल्या जातात। अचानक पद्धतीनं त्या गाडी मालकाचा मृत्यू झाला किंवा एखादा छोटा मोठा अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? इन्शुरन्स नसल्यामुळे गाडीचं नुकसान मिळत नाहीये किंवा त्यांच्या कुटुंबाला कुठल्याही पद्धतीची भरपाई मिळत नाहीये। म्हणून असे बेकायदेशीररित्या गाड्या देणाऱ्या चालकांच्या वरती, शोरूम मालकांच्या वरती तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत। त्याचबरोबर इन्शुरन्स नसतानाही गाड्या दिल्या जातात। त्याचबरोबर बोगस इन्शुरन्स आज आमच्या समोर केसेस आलेले आहेत। संबंधित अधिकारी गाडी पासिंग करता वेळेला त्यांचं ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं असतं, तर विना ड्रायव्हिंग लायसन्सचे गाड्या पासिंग होतात कशा असा आम्हाला पडलेला प्रश्न आहे। तर संबंधित अधिकारी त्यांच्यावर सुद्धा तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि इथून पुढे एक जर गाडी विना पासिंग आणि विना ड्रायव्हिंग लायसन्स घेता जर शोरूम मधून बाहेर पडली तर शोरूमची तोडफोड केल्याशिवाय राहणार नाहीये आणि इथं संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि बेकायदेशीररित्या गाडी जी देणारे शोरूम चालक आहेत त्यांच्यावरती सुद्धा तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत। या मागणीसाठी आज आम्ही राष्ट्रीय विकास सेनेच्या वतीनं उपप्रादेशिक मंडळ सांगली या ठिकाणी आम्ही निदर्शने केलेले आहेत। जर हा ब्युरो रिपोर्ट SBN मराठी। मिरज इथं दीपावलीची धामधूम सध्या पाहायला मिळते। गोवत्स द्वादशीला वसुबारस सणाला गायीचं पूजन करून सुख समृद्धी मिळावी याची प्रार्थना महिलांनी केली। गोवत्स द्वादशीला वसुबारस हा सण साजरा केला जातो। वसुबारस याचा अर्थ वसु म्हणजे द्रव्य आणि त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी। या दिवसाला गोवत्स द्वादशी असं म्हणतात। भारताची संस्कृती कृषी प्रधान असल्यानं या दिवसाचं महत्त्व विशेष आहे।
घरात लक्ष्मीचं आगमन व्हावं या हेतूनही या दिवशी संवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्यांच्या घरी गुरे वासरे आहेत त्यांना या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करून घरातील सुवासिनी महिलांनी गायींचे वासरासोबत मनोभावे पूजन करतात. त्याचबरोबर यावेळी खिलार गायींना सणानिमित्त सजवण्यात आलं होतं. खिलार जात नामशेष होण्याच्या मार्गावर असल्यानं या ठिकाणी कोसा खिलार, काजळी खिलार, गाजरी खिलार, पुंगनूर या जातीच्या गायींचं संगोपन करण्यात आलंय. आज गायींचं पूजन करून वसुबारस सण साजरा करण्यात आला. याची माहिती गौसंवर्धन केंद्राचे शैलेशदादा देशपांडे यांनी दिली आहे. हिंदू धर्मामध्ये गोसेवेचं अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन आणि अलीकडच्या काळात आपल्या महाराष्ट्राची ओळख असलेली खिलार जात नष्ट होत पाहिल्यानंतर खिलार संवर्धनाच्या दृष्टिकोनातून आपण हे खिलार गोसंवर्धन केंद्र चालू केलेलं आहे. आणि आज या ठिकाणी वसुबारस हा सण आपण इथं उत्साहात साजरा करतोय. आणि त्या ठिकाणी आपल्याकडे साधारणतः एक 6 ते 7 खिलार जातीच्या गायी आहेत. काही कोसा खिलार जातीच्या आहेत, काही काजळी खिलारमध्ये आहेत, काही गाजरी खिलारमध्ये आहेत. तसेच आंध्र प्रदेशमधून तिरुपतीमधून खास पुंगनूर जातीच्या काही गायी आपण या ठिकाणी संवर्धनासाठी आणलेल्या आहेत की त्या प्रजाती भविष्यामध्ये जतन व्हावेत आणि चांगल्या प्रकारे त्यांचं प्रजनन व्हावं या दृष्टीनं आपण या ठिकाणी या गोशाळेची निर्मिती केलेली आहे. साधारणतः घटस्थापने दिवशी आपण या गोशाळेचा मुहूर्त केला. घटस्थापने दिवशी गोशाळेमध्ये या गायींना स्थलांतरित करण्यात आलं आणि या गायी पूर्वी आपल्या विद्यामंदिर प्रशालेच्या प्रांगणामध्ये राहत होत्या आणि आता सध्या गेले महिन्याला इथं आलेले आहेत. आणि आज या ठिकाणी त्यांचा जो सण आहे वसुबारस हा तो आपण या ठिकाणी साजरा करतोय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. ऊस उत्पादक शेतकरी यांच्या विविध मागण्यांसाठी आज रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीनं ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. कृष्णा कॅनॉल इथून या मोर्चाला सुरुवात झाली. रयत क्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष माननीय कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा कराड तहसीलदार कार्यालयावर निघाला. या मोर्चामध्ये स्वतः सदाभाऊ खोत ट्रॅक्टर चालवत होते. मोर्चामुळे वाहतूक खोळंबा झाला. मात्र पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता. कराड तहसीलदार कार्यालयाबाहेर मोर्चांनी भाषणांनी सांगता करण्यात आली. ऊस बिलातून वीज बिल कपात करू नये. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखाने एकरकमी दर देत असताना सातारा जिल्ह्यातील कारखाने पिळवणूक करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचाही मतदारसंघ असून त्यांचा सह्याद्री साखर कारखाना देखील याच मतदारसंघात येत असल्यानं आंदोलनासाठी कराडची निवड करण्यात आली असल्याची माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. नको आहे हे जरा सहकार मंत्र्याने जाहीर करावं. आणि मग मला एक सहकार मंत्र्यांना एक विचारायचं आहे की त्यांनाही महिन्याला पगार मिळतो ते बी जरा टप्प्याटप्प्यानं घ्या की एक रकमी काय घ्यायला लागलाय. तुमचे पे आहेत त्यांना बी पगार जरा टप्प्याटप्प्यानं द्या की. तुम्ही कशासाठी त्यांना बी एक रकमी पगार द्यायला लागलेला आहात. म्हणजे हे लुटारू आहेत आणि या लुटारूंचा बंदोबस्त परत एकदा शेतकऱ्याला करावा लागेल. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये 5 वर्षामध्ये हिंची मस्ती आम्ही चालू दिली नव्हती. परंतु आता हे लुटारू सत्तेमध्ये बसलेले आहेत आणि सहकार मंत्री हा स्वयंभू मंत्री नाही आहे. परंतु त्याचं दावं एका हातात आहे, वैरण एक जण टाकत असतो, त्याला पाणी एक जण पाजत असतो आणि त्याला शिकवल्यावर पाठीवर गिरवून दिल्यावर तो वाचून दाखवायचं सहकार मंत्री काम करत असतो. कारण टप्प्याटप्प्यानं शेतकऱ्यांची मागणी नाही आहे. शेतकऱ्यांना एक रकमी पैसे पाहिजे आहेत आणि म्हणून मला वाटतं की आता हे दिशाभूल करायचं बंद करा. आम्ही सहकार मंत्र्यांच्या दारात जाऊ, त्यांच्या दारात जाऊन आम्ही यावर्षी आमची दिवाळी गोड नाही झाली आम्ही शुभ या वर्षीच्या ऊसाच्या FRPचे तुकडे केलेले आहेत. या तुकड्यामुळे शेतकऱ्यांना ऊसाचा पहिला हप्ता साधारण 1800 रुपये मिळणार आहे. या 1800 रुपयेमध्ये शेतकऱ्यांचं सोसायटीचं कर्ज असेल, बँक कर्ज असेल, इतर देणी असतील, यातलं काहीही फिटणार नाही. शेतकऱ्यावरती अन्याय करणार हा FRPचा तुकडे करण्याचा निर्णय. यासाठी आज सर्व शेतकरी येथे शेतकऱ्यांना FRP ही एक रकमी मिळावी आणि ऊसाचा दर हा FRP अधिक 300 रुपये मिळावा यासाठी आज शेतकऱ्यांच्या वतीनं हा ट्रॅक्टर मोर्चा आयोजित केलेला आहे. सरकारने या मोर्चाची दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना FRP अधिक 300 रुपये असा यावर्षीच्या ऊसाला दर देऊन पहिला हप्ता FRP एवढा द्यावा. ही सर्व जे आज विधिमंडळात बसतात
ही लोक सर्व म्हणतात की आम्ही शेतकऱ्याची मुलं आहे. मग या शेतकऱ्यांच्या मुलांचे प्रश्न तुम्हाला समजत नाहीत का? एक तर तुम्ही शेतकऱ्यांना तुकडे करून FRP देताय आणि त्याच्यात म्हणताय की आम्ही वीज बिल घेणार. अहो, वीज बिल घ्यायला पैसे शिल्लक राहणार नाही, तुम्ही घेणार कसं? आमची बिलं ही वीज महामंडळाकडून येतात ती चुकीची असतात. कधी कधी 4,000ची वीज जळते आणि तो 10,000 रुपये बिल देतो. मग तुम्ही जर हे पैसे कापून घेतले तर शेतकऱ्यांना रस्त्यावर आणायचं या सरकारनं ठरवलंय. या सरकारला विरोध करण्यासाठी, या सरकारकडून एक रकमी FRP घेण्यासाठी आम्ही हा मोर्चा आयोजित केलेला आहे. या मोर्चाची सरकारने दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना तुकड्यात FRP देण्याचा निर्णय बदलावा आणि शेतकऱ्यांची ऊसातून जे वीज बिल घ्यायची म्हणतात त्याला आमच्या संघटनेचा, रयत क्रांती संघटनेचा ठाम विरोध आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक, डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचं सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. आमच्याकडे होणारे उपचार: मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचारोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी, या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिकला. पत्ता रेवणी गल्ली, मिरज. वेळ सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8. संपर्क 98 22 530 357 आणि 99 22 803 989. रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका. 2400 रुपयांच्या खरेदीवर चांदीचे नाणे आणि तिजोरी कुपन मोफत. ऑफर फक्त 15 ते 20 ऑक्टोबर पर्यंत. आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवटे मुंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, म्हैसाळ, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथेही सर्व मिनी स्टोअर्स मध्ये ही ऑफर सुरू. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. सिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं माइक चल जाओगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला.
कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. नवाब मलिक यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचा दिसून येते. रोज सकाळी उठायचं आणि सनसनाटी करण्याचा प्रयत्न करायचा असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केलाय. नवाब मलिक यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं दिसून येते. रोज सकाळी उठायचं आणि कोणता तरी फोटो घ्यायचा, ट्विट करायचं, सनसनाटी करण्याचा प्रयत्न करायचा अशा प्रकारची त्यांची कामगिरी गेल्या काही दिवसात दिसून येत आहे. मंत्री म्हणून शपथ घेताना संविधानानं ज्या काही चौकटी आणि अटी गुप्ततेच्या बाबतीत घातल्या आहेत त्यांचा भंग केला जातोय. जातीवरून जातीवाचक एखाद्याला बोलणं हे भंग असल्याचं माझं वैयक्तिक मत आहे. जे काही आपण शपथ घेतो त्या शपथेचा भंग असल्या कारणानं नवाब मलिक यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी यावेळी प्रवीण दरेकरांनी केली. समीर वानखेडे मुस्लिम आहे हा कसला अट्टाहास असाही प्रवीण दरेकरांनी सवाल उपस्थित केलाय. मला वाटतं नवाब मलिक यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं दिसतंय. कारण रोज सकाळी उठल्यावर कुठला तरी फोटो शोधायचा, त्या आधारित ट्विट करायचं आणि सनसनाटी पैदा करण्याचा प्रयत्न करायचा अशा प्रकारची त्यांची कामगिरी या ठिकाणी गेल्या काही दिवसातली दिसते. मला वाटतं की मंत्री म्हणून शपथ घेताना संविधानानं ज्या काही चौकट आणि अटी गुप्ततेच्या बाबतीत त्या ठिकाणी घातल्यात त्याचाही भंग होताना दिसतोय. कारण वैयक्तिक हेतवारोप, जातीवरून एखाद्याला त्या ठिकाणी बोलणं, मला वाटतं हे त्या ठिकाणचा भंग असल्याचं माझं मत आहे. आणि मला वाटतं अशा प्रकारे गुप्ततेचा भंग, एखाद्याला जातीवाचक त्या ठिकाणी बोलणं, तर मला वाटतं या सगळ्या गोष्टीचा विचार करून नवाब मलिकांचा राजीनामाच त्या ठिकाणी मागितला पाहिजे. कारण समीर वानखेडे मुस्लिमच आहे असा अट्टास कशासाठी त्यांचा? बरं, एक कुठल्या कोण जातीत जन्माला येतो याच्यावर आपला अट्टास कशासाठी पाहिजे? आणि त्याच्यामुळे मला वाटतं नवाब मलिक यांचं अशा प्रकारचं शपथेच्या वेळेला जे काही आपण शपथ घेतो त्याचा भंग असल्या कारणाने त्याचा राजीनामाच घ्यायला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. जिनके घर शीशे के होते हैं वह दूसरों के घर पर पत्थर नहीं फेकते. अजूनही संधी आहे, सुधरा. संजय राऊत यांनी केंद्रावर घणाघात केला. ज्यांच्यावर आरोप केले जात आहेत त्यांनीच यावर बोललेलं बरं. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आता शरद पवारांनाही यात ओढलं जातंय. त्यांना लाज वाटली पाहिजे. राजकीय हमामे सब नंगे हैं. जिनके घर शीशे के होते हैं वह दूसरों घर पर पत्थर नहीं फेकते. अजूनही संधी आहे, सुधारा. महाराष्ट्रात गांजाची शेती पिकते का असा सवाल सध्या आहे. नवाब मलिकांच्या भावना मी समजू शकतो. गेल्या काही महिन्यात त्यांनी बरंच भोगले. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत. फडणवीस जर पत्रकार परिषद घेणार असतील तर त्यांनी यावर बोलायला हवं. आम्ही संयम बाळगून आहोत, तो सोडायला लावू नका, नाहीतर ही लढाई अत्यंत वाईट मार्गाने जाईल असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. हिंदूंना सर्व धर्म पवित्र असून ते सर्व धर्मांचं संरक्षण करतात. मोदी तिकडे गेले, त्यांनी पोपला इथं बोलावलं, त्यांचं स्वागत असल्याचं मोदी पोप भेटवर संजय राऊतांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जयदीप राणा जो है उनका नाम लिया है, वो अटैक फाइनेंस कर रहे थे, जो गाना गाया था अमृता फडणवीस. देखो, इस बारे में जिनके ऊपर आरोप किया है उनको जवाब देना होगा. देवेंद्र फडणवीस अभी प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे हैं सर, फिर उनका ही जवाब आने दो. बात ऐसी है, जिस तरह से महाराष्ट्र की राजनीति चल रही है, एक दूसरे के ऊपर इस प्रकार से आरोप करना, एक दूसरे जो अपने राजनीतिक विरोधक है उनको झूठे मुकदमे में फंसाना,
केंद्रीय जांच एजेंसी का मिसयूज करना महाराष्ट्र में ये कभी इससे पहले नहीं हुआ था। ये 2 साल में चल रहा है। ये महाराष्ट्र की राजनीति की परंपरा नहीं है। अब पवार साहब को भी उसमें घिसट लिया, पवार साहब के ऊपर भी आरोप करने लगे लोग। शर्म आनी चाहिए ये बीजेपी के लोगों को कि अपने राजनीतिक हिसाब किताब करने के लिए वो शरद पवार जैसे महाराष्ट्र के और देश के बड़े नेता के ऊपर भी इस प्रकार से झूठे इल्ज़ाम और खिचड़ उठा रहे हैं। क्या दाऊद का नाम लेते हैं, उसका नाम लेते हैं। देखो, राजनीति की बात करें तो हमाम में सब नंगे होते हैं। और जैसे कि नवाब मलिक साहब ने जो एक नया कोई सामने लाया है, कागज़ या वीडियो, मुझे मालूम नहीं, लेकिन मैं इतना ही कहूँगा हमारे सामने वाले लोगों को कि जिसके घर शीशे के होते हैं वो दूसरे पर पत्थर नहीं फेंका करते। अगर आप हमारे तरफ पत्थर फेंकोगे तो हमारे हाथ में भी पत्थर है, लेकिन हम हमारी राजनीति और हमारा संस्कार इतना नीचे गिरने नहीं देंगे जितना आप कर रहे हो। आज भी महाराष्ट्र नाही, देश हा धर्मनिरपेक्ष आहे। हे जर व्हॅटिकन सिटीमध्ये जाऊन आमच्या प्रधानमंत्र्यांना समजलं असेल तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे। हा देश सर्व धर्मग्रंथांचा आदर करतो। जरूर आम्ही हिंदुत्ववादी आहोत, पण सगळे धर्मग्रंथ हे आमच्यासाठी पवित्र असतात। हा धर्मनिरपेक्ष देशाची ही परंपरा आहे। नरेंद्र मोदी हे व्हॅटिकन चर्च सिटीमध्ये गेले, पोप नाही भेटले आणि त्यांनी बायबलची जी प्रत आहे ती कपाळाला लावली। मला वाटतं या देशाची परंपरा आहे, हे त्यांच्या सगळ्या अनुयायांनी लक्षात घेतलं पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी। महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीनं राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना 2000 रुपयांची भाऊबीज भेट देण्याची घोषणा करण्यात आली आहे। ही माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली आहे। महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीनं राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांना 2000 रुपयांची भाऊबीज भेट देण्याची घोषणा महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे। राज्यात यासाठी 37,97 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्यानं कोरोना काळात अंगणवाडी सेविकांनी केलेल्या कामाचा मोबदला त्यांना मिळाला असल्याची प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे। किती रुपयांची विशेष तरतूद केलेली आहे? 2000 प्रत्येकी, म्हणजे तुम्ही विचार करा किती कोटी आहेत ते, तर भरपूर पैसे मिळत आहेत। जवळपास 38 कोटी रुपये आहेत असं माझ्या लक्षात येतं आहे। तर ती भाऊबीज आपल्या त्या लेकरांना, आपल्या अंगणवाडी सेविकांना ज्यांनी खरोखर कोविडमध्ये खूप काम केलं, आणि भाऊबीज तर बनती आहे भैया। तुम्ही सांगितलं की भाषणामध्ये। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी। माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झालेत। माझ्यावर आरोप करणारे परमवीर सिंह कुठे आहेत? अनिल देशमुखांनी हा सवाल उपस्थित केलाय। गेल्या काही दिवसांपासून संपर्कात नसलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज ईडी कार्यालयात हजर राहिले। ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यापूर्वी ट्विट करत अनिल देशमुख यांनी आपली बाजू सविस्तर मांडली आहे। उच्च न्यायालयानं माझ्या संविधानातील अधिकारात मला विशेष कोर्टात जाण्याचं स्वातंत्र्य दिलं असतानाही मी आज ईडीच्या कार्यालयात जाऊन चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं अनिल देशमुखांनी म्हटलेलं आहे। ईडीला चौकशीत सहकार्य करत नसल्याच्या चुकीच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये आल्या, पण जेव्हा जेव्हा मला ईडीचे समन्स आले तेव्हा तेव्हा त्यांना मी सहकार्य केलं असल्याचंही अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। नमस्कार, मी अनिल देशमुख बोलतोय। मला जेव्हा ईडीचा समन्स आला त्यावेळेस मी ईडीला सहकार्य करत नाही अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये, प्रसार माध्यमामध्ये आल्या। मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या ज्या वेळेस मला ईडीचा समन्स आला त्यावेळेस मी त्यांना कळविले की माझी याचिका हायकोर्टामध्ये आहे
त्याची सुनवाई चालू आहे. मी सुप्रीम कोर्टात सुद्धा याचिका दाखल केलेली आहे. त्याचा निकाल आल्यानंतर मी स्वतः ईडीच्या ऑफिसमध्ये येईल. ईडीने जेव्हा आमच्या सर्व घरावर छापे टाकले तेव्हा मी, माझ्या परिवाराने, माझ्या सहकाऱ्यांनी, सर्वांनी, माझे कर्मचारी आहेत त्यांनी सर्वांनी त्यांना सहकार्य केले. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. अजित पवारांकडून पत्नी, मुलगाच नव्हे तर आईच्याही खात्यात पैसे ट्रान्सफर केले असल्याचा खळबळजनक आरोप किरीट सोमय्या यांनी केला. दिवाळीनंतर राज्यातील 3 मंत्री 3 जावई यांचे घोटाळे बाहेर काढणार असं किरीट सोमय्या यांनी रविवारी ट्विट करत सांगितलं होतं. नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर मात्र किरीट सोमय्या यांनीही पत्रकार परिषद घेत आरोपांची मालिका सुरू केली. सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेत पवार कुटुंबियावर निशाणा साधण्यात आला. पवार कुटुंबांचे जावई मोहन पाटील यांच्याकडे किती पैसे आले, कुठून आले आणि कसे आले, ते गेले कुठं, असा सवाल भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. 6 फटाक्यांपैकी पहिला फटाका आज फोडलाय. हिंमत असेल तर शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी समोरासमोर उत्तर द्यावं, असं सोमय्या यांनी म्हटलं. नवाब मलिकांचे सारे आरोप हे केवळ पवार कुटुंबियावर सुरू असलेल्या आयटीच्या धाडी लपवण्यासाठीच आहेत. हे घाणेरडे राजकारण केवळ शरद पवारच करू शकतात. नवाब मलिकांची तेवढी कुवत नाही. पवार परिवारानं महाराष्ट्राला खूप लुटलंय, असंही सोमय्या यांनी म्हटलं. हे पा, आता हे जे टोटल मी माझ्याकरता जो एक कंपनीचा व्यवहार सांगतो, हे जे ए पवार लिहिलेलं आहे त्या अजित पवारचा आई आहे. 5.34 करोड ट्रान्झॅक्शन. याचा अर्थ ते 5.34च फायनल असं नाही, आता पुढचे जे सगळे क्रॉस एंट्री, पण याचा अर्थ इन्व्हॉल्वमेंट झाली सिद्ध. आता हे जे आहेत अजय पार्क अजित पवार 5 करोड, म्हणजे 5 करोड तर हे एका कंपनीचं ट्रान्झॅक्शन, पण हे एक ट्रान्झॅक्शन पण पुरेच आहे. आता हा जो आहे शिवालिक व्हेंचर 50 करोड, आज शिवालिक इन्व्हॉल्व आहे सगळ्यांनाच कळलेलं आहे. त्यानंतर हे जावं आता तर हे पहा, जरंडेश्वर शुगर मिल इज owned by layered companies which is ultimately owned by Mohan Patil, husband of Mrs. Vijaya Patil, sister of Ajit Pawar. त्यानंतर नीता पाटील आणि सुनेत्रा पवार. तर हे एक आहे. पुढे जाऊन असं लक्षात आलं, इन्कम टॅक्सचे जे प्रेस नोट आली होती 1000 पण, आणि मला कळलं नाही इन्कम टॅक्स नंतर पाठपुरावा ईडी करतात, तर यातले सगळे ट्रान्झॅक्शन सिद्ध झाले, पण अमाऊंट would be much more than 1000 crores. आणि त्याच्यामुळे हे समीर वानखेडे किंवा अमृता फडणवीस इतकं घाणेरडं गलिच्छ राजकारण फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरेच करू शकतात. नवाब मलिकची एवढी कॅपॅसिटी नाही, आणि त्यामुळे डायव्हर्ट करण्यासाठी हे नाटक आहे. याचं उत्तर 19 दिवस इन्कम टॅक्स नंतर ईडीची रेड चालू आहे की नाही, अजित पवारांनी सांगा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक, डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचं सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही
त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. आमच्याकडे होणारे उपचार: मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचारोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी, या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिकला. पत्ता: रेवणी गल्ली, मिरज. वेळ: सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8. संपर्क: 9822 530 357 आणि 9922 803 989. रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका. 2400 रुपयांच्या खरेदीवर चांदीचे नाणे आणि तिजोरी कुपन मोफत. ऑफर फक्त 15 ते 20 ऑक्टोबर पर्यंत. आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठेमंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, म्हैसाळ, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथेही सर्व मिनी स्टोअर्स मध्ये ही ऑफर सुरू. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं माइक चल जाओगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. नमस्कार, आपण पाहता SBN मराठी. मी आपल्या सोबत धनश्री. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. अजित पवारांकडे हजारो कोटींची बेनामी संपत्ती. हे घाणेरडं राजकारण केवळ शरद पवारच करू शकतात. नवाब मलिकांची तेवढी कुवत नाही, सोमय्यांचा घणाघात. देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरून राज्यात ड्रग्जचा खेळ सुरू. नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप. नवाब मलिकांचा आणखीन एक आरोप, अमृता फडणवीस यांचा ड्रग्ज पेडलर सोबतचा फोटो पोस्ट. दिवाळी दिवशी नवाब मलिक यांनी लवंगी फटाका लावला. दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं आव्हान. हे तयार हम, नवाब मलिक यांचं देवेंद्र फडणवीसांना आवाहन. शासन आमच्या आत्महत्येची वाट पाहतंय. आम्ही आत्महत्या केल्यावर शासनाला जाग येणार. SD कर्मचाऱ्यांनी मांडल्या SBNला आपल्या व्यथा.
कोल्हापुरात 40 वर्षीय महिलेचा खून करून पोत्यात भरून मृतदेह टाकला कचरा कोंडाळ्यात. पोलिसांनी मागवली बेपत्ता महिलांची यादी. माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर. तब्बल 8 तास चौकशी सुरू. माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंह गेले कुठे? अनिल देशमुखांचा सवाल. नवाबमध्ये ड्रग्ज माफियाला प्रोत्साहन देतात असले मंत्री असतील तर घराघरात ड्रग्ज पोहोचतील. शरद पवार यांनी मंत्रिपदावरून त्यांना काढून टाकलं पाहिजे. मिर्झेत हाजी अराफत शेख यांचा घणाघात. एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर यांनी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची घेतली भेट. अजित पवारांकडून पत्नी मुलगाच नाही तर आईच्याही खात्यात पैसे ट्रान्सफर. किरीट सोमय्यांच्या आरोपांनी खळबळ. आणि दीपावलीची सुरुवात. मिरजेत गोवत्स द्वादशीस वसुबारस सणाला गायीचं पूजन करून सुख समृद्धी मिळावी म्हणून महिलांनी केली प्रार्थना. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगारातील एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आता चिघळलेलं आहे. आगारासमोरच झाडावर गळ्यात फास अडकवून कर्मचारी तब्बल पहाटेपासून झाडावर बसल्याचं पाहायला मिळालं. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब इथे एका कर्मचाऱ्याचं रोज मरण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं म्हणत एसटी आगारासमोरील झाडावर चढून फास गळ्यात अडकवून कर्मचारी तब्बल पहाटेपासून झाडावर बसला होता. आगारासमोर नातेवाईकांसह कर्मचाऱ्यांचा टाहो फोडला. घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झालं होतं. विनंती करून या कर्मचाऱ्याला खाली उतरण्यास तयार नव्हता. अखेर गळफास घेण्यासाठी झाडावर चढलेल्या एसटी कर्मचाऱ्याला झाडावरून खाली उतरवण्यात यश आले. हायड्रोलिक शिडीच्या साहाय्याने त्याला उतरवण्यात आलं असल्याची माहिती मिळत असून प्रशासन आणि भाजपाचे तालुका अध्यक्ष अजित पिंगळे यांच्या मध्यस्थीनं कर्मचाऱ्यांची मनधरणी करण्यात येत आहे. कळंब आगारासमोर बंद झालेला कर्मचाऱ्यांचा संप पुन्हा सुरू झालाय. कळंब आगारातून सुटणारी बस सेवा पुन्हा एकदा आता बंद करण्यात आली असून परिसर तणावपूर्ण वातावरणात आहे. प्रशासनही फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झालं असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नमस्कार. माझ्या कळंब आगारातील चालक वाहक व मला 29-30 या 2 दिवशी संपामध्ये ताकदीनिशी मदत केल्याबद्दल मी तुमचे प्रथमतः आभार मानतो. आपण सर्वांच्या अगोदर या संपामध्ये उडी घेतली. आपल्या कळंबचं नाव सगळ्या महाराष्ट्रभर झालं किंवा कळंब आगारानं उस्मानाबाद डिव्हिजनमधल्या कुणाच्याही सपोर्टशिवाय, कुठली नेते मंडळी नाही, कुठली संघटना नाही, कुठले कार्यकर्ते नाही, 1.5 दिवस 100% बंद पाळला. परंतु आमच्याच आगारातील काही लोकांनी आमचा 100% झालेला बंद कुणाचाही आम्हाला सपोर्ट नव्हता. तो फक्त संघटना त्यांची वाचवण्याबद्दलमुळे त्यांनी आमच्या सर्व सामान्य कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढला व आमच्या मनसुब्यावर पाणी फिरले. दररोज मरण्यापेक्षा आज मी एकदाच मरणार आहे फाशी घेऊन. आता मी सगळी तयारी केली. आपल्या गेटवर झाडावर चढलेलो आहे. ज्यांना आपल्याला वाटतंय की आपलं राज्य शासनात विलिनीकरण होऊन आपल्या कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या संपल्या पाहिजेत, त्यांनी ताबडतोब, मी जर वाचायचं असेल, तुम्हाला जर वाटतं मी मरू नये, तर आपल्या आगार गेटवर यायचं कळंबच्या. नाहीतर तुमचा आणखी एक भाऊ या 35 कर्मचारी ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्यामध्ये माझा 3 डझनमध्ये 36वा नंबर लागल. ह्याला सर्वस्वी जबाबदार. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.
देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरून राज्यात ड्रग्जचा खेळ सुरू आहे. ड्रग्ज रॅकेटला फडणवीस संरक्षण देत असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केलाय. देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरून राज्यात ड्रग्जचा खेळ सुरू आहे असा गंभीर आरोप नवाब मलिकांनी केला. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना अमृता फडणवीसांनी नदी संरक्षणासाठी गाणं गायलं होतं. यात देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनय केला होता. डायरेक्टर सचिन गुप्ता होते. हे गाणं अभिजित जोशी यांनी लिहिलेलं होतं. त्याचे फायनान्स हेड ड्रग्ज पेडलर जयदीप राणा होते. जयदीप राणा यांच्यासोबत फडणवीसांचा संबंध काय याची चौकशी देखील व्हायला हवी असं मलिकांनी म्हटलं. तर देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादानंच महाराष्ट्रात ड्रग्जचे धंदे चालतायत. जयदीप राणा हे फडणवीसांच्या घरात कार्यक्रमात उपस्थित राहतात. ड्रग्ज रॅकेटला फडणवीस संरक्षण देत असल्याचा गंभीर आरोप मलिकांनी केलेला आहे. या शहरामध्ये जे ड्रग रॅकेट है त्यांना संरक्षण देता है, वानखेडे यांना त्यांना आणलेला आहे, हे प्रश्न आज भी उभा करते. हम बताना चाहते हैं देश को कि जयदीप राणा जेल में बंद है. जो दिल्ली का केस है 8/40 DZU 2020 का, मेरी जानकारी है कि एक सुनवाई में उसे कोर्ट में हाजिर नहीं किया गया, जिसमें दिल्ली के एनसीबी के जोनल यूनिट ने कहा कि वो जेल में है और जानकारी ऐसी है कि वे साबरमती जेल में हैं. ड्रग ट्रैफिकिंग के केस में गिरफ्तारी हुई है, लेकिन उनके रिश्ते महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी से भी हैं. आपको बता दें कि महाराष्ट्र में जब वे मुख्यमंत्री थे, मुख्यमंत्री रहते समय उनकी पत्नी ने एक रिवर सॉन्ग चल चल मूवी मुंबई नदी संरक्षण अभियान के नाम से एक रिवर सॉन्ग बनाया था. उसमें सोनू निगम जी ने गाना गाया था और देवेंद्र जी की पत्नी ने भी गाना गाया था. उसमें देवेंद्र फडणवीस जी ने भी अभिनय किया था और साथ में मुनगंटीवार जी ने भी अभिनय किया था. मैं थोड़ा आपको दिखा देता हूँ और बाद में आपसे शेयर कर लूँगा. गाना गाती हैं, अच्छी बात है. नदियों को लेकर गाना गाएं, अच्छी बात है. सोनू निगम जी के साथ अभिनय करें, अच्छी बात है. देवेंद्र जी अभिनेता बन जाएं, अच्छी बात है. मुनगंटीवार जी अभिनेता बन जाए, अच्छी बात है. डायरेक्टर उसके सचिन गुप्ता थे. सिंगर अमृता फडणवीस एंड सोनू निगम, उसको म्यूज़िक दिया था, जो गाना लिखा था वो अभिजीत जोशी जी ने. क्रिएटिव हेड उसके मनीष खानका थे और उसके फाइनेंस हेड जयदीप राणा जी थे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. अखेर अनिल देशमुख यांना ईडीच्या कस्टडीत जावंच लागणार. ठाकरे सरकारची उलटी गिनती सुरू झाली असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. अखेर अनिल देशमुख यांना ईडीच्या कस्टडीत जावं लागणार. ते आले स्वतःच्या गाडीनं, परंतु जाणार ईडीच्या कस्टडीत असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावलाय. अनिल देशमुख यांना आता 100 करोडचा हिशोब द्यावा लागणार. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याकडे हे पैसे वळवले जात होते. हे अनिल देशमुख यांना आता सांगावं लागणार आहे आणि आता ठाकरे सरकारची उलटी गिनती सुरू होणार अशी प्रतिक्रिया त्यांनी सोमय्या यांनी दिली आहे. अखेर अनिल देशमुखला ईडीचा कस्टडीत रवानगी होणार. भले आले तर स्वतःच्या गाडीत, जायला तर पोलिसांची गाडी, किमान 100 दिवस ईडी कस्टडीत राहावं लागणार. दर महिन्याचे 100 कोटी जे गोळा करायचे
तर उद्धव ठाकरेकडे किती द्यायचे, शरद पवारांकडे किती द्यायचे, हिशोब तर द्यावा लागणार. पहिली अटक जितेंद्र आव्हाडाची झाली होती, दुसरी अनिल देशमुख आणि त्यानंतर नंबर अनिल परबचा. नाही, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी वाचवण्यासाठी खूप धडपड केली, पण सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट सगळ्यांनी सांगितलं जेल तो जाना पडेगा. गंभीर म्हणजे अनिल देशमुखचा पीएने सांगितलं आम्ही जे करायचो आमचे बॉस अनिल देशमुख. आता अनिल देशमुखला झक मारत सांगावं लागणार की मी जे करायचो त्यातनं एवढे शरद पवारकडे जायचे आणि एवढे उद्धव ठाकरेकडे अनिल परबच्या थ्रू जायचे. आता हळूहळू ठाकरे सरकारची उलटी गिनती काउंटडाऊन सुरू. ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी. भाजपाच्या वतीनं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रवीण दरेकर आणि गोपीचंद पडळकर यांनी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची भेट घेतली. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी महामंडळाचा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची भेट घेत राज्यातील एकाही एसटी कर्मचाऱ्यावर कारवाई करू नये आणि त्यांच्याशी चर्चा करून मागण्यांचा योग्य विचार करावा अशी विनंती करण्यात आली आहे. अन्यथा उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक, डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचं सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. आमच्याकडे होणारे उपचार: मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचारोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी, या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिकला. पत्ता रेवणी गल्ली, मिरज. वेळ सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8. संपर्क 9822 530 357 आणि 9922 803 989. रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका. 2400 रुपयांच्या खरेदीवर चांदीचे नाणे आणि तिजोरी कुपन मोफत. ऑफर फक्त 15 ते 20 ऑक्टोबर पर्यंत. आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवटे मंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, म्हैसाळ, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथेही सर्व मिनी स्टोअर्स मध्ये ही ऑफर सुरू. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली.
HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया। बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी। नहीं नहीं माइक चल जाओगी। नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा, क्या लेके आई बता दो ये सजना। 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना। रानी हार दिलाओगे। हाँ जी हाँ जी हाँ। शाही हार दिलाओगे। हाँ जी हाँ जी हाँ, नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा। चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. कोची इथं बालिकेवर अत्याचार करून निर्घुण खून केल्याप्रकरणी आरोपीकडून गुन्ह्याची कबुली मिळाली. कोची ग्रामस्थांनी व्यवसाय बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली आहे. 6 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून निर्घुण खून करणाऱ्या प्रदीप दिलीप पवार वय वर्ष 27 या संशयितास रात्री ताब्यात घेण्यात आले. त्यानं गुन्ह्याची कबुली दिल्यानं पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे. यापूर्वी मुलींच्या छेडछाडीच्या घटना घडल्या होत्या, पण स्थानिक पातळीवर न मिटवता तक्रार दाखल झाली असती तर आज चिमुकल्या मुलीचा जीव गेला नसता, अशी भावना व्यक्त होत आहे. यावेळी खोची ग्रामस्थांनी व्यवसाय बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली आहे. चिमुकलीची आई रविवारी सकाळी कामाला गेली होती. वडील घरीच होते. मुलीच्या आईनं जेवणाचा डबा भरून ठेवला होता. आई दुपारी घरी आल्यानंतर जेवणाचा डबा तसाच भरलेला दिसल्यानं त्यांनी मुलीची शोधाशोध सुरू केली. बोबडे बोल बोलणाऱ्या मुलीला गल्लीत सर्वांचाच लळा लागला होता. त्यामुळे गल्लीत सर्वजणच तिला शोध घेऊ लागले. मात्र सापडून न आल्यानं संध्याकाळी शोधाशोध करत असताना तिचा मृतदेह कब्रस्तानमध्ये आढळून आला. संशयित म्हणून प्रदीप पवार याला ताब्यात घेण्यात आलं होतं. अनेकांनी दुपारी प्रदीप सोबत या मुलीला पाहिलं होतं. रात्री पोलिसांनी खाक्या दाखवताच प्रदीप पवार यानं गुन्ह्याची कबुली दिली असून हा अविवाहित असून तो व्यसनी देखील होता. 15 दिवसापूर्वी एका मुलीची त्यानं छेड काढली होती. त्यापूर्वी त्यानं अनेक छेडाछाडीच्या घटना झालेल्या आहेत. स्थानिक पातळीवर प्रत्येक वेळेला हे प्रकरण मिटवण्यात आलेलं, त्यामुळेच त्याला कायद्याची भीती राहिली नव्हती. कारवाई झाली असती तर आज या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला नसता. दरम्यान व्यवहार बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. पेठवडगाव पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणा गतिमान करीत आरोपीला ताब्यात घेतलंय. नमस्कार, मी रामेश्वर वेंजाने, उपविभागीय पोलीस अधिकारी जयशिपूर. काल रोजी वडगाव पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत कोची या गावामध्ये एका अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना घडलेली आहे. सदर घटनेची दखल तात्काळ वडगाव पोलीस स्टेशन आणि कोल्हापूर जिल्हा पोलिसांनी घेऊन घटनास्थळी येऊन सदर घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आलेला आहे. सदर मयत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला 302, 376 IPC त्यासोबतच पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. काल रोजी संशयित इसफाना या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याला अटक करून पुढील तपास वडगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी कोणी संतोष गोळवे हे करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. रत्नागिरी इथं वसुबारस साजरा करण्यात आले. गोरक्षक सेवा संघाकडून रस्त्यात असलेल्या जखमी जनावरांवर मोफत उपचार करत अनोखी वसुबारस साजरी करण्यात आली. दिवाळीची सुरुवात ही वसुबारसनं होत असते. शेतकऱ्यांसाठी गोधन अतिशय महत्वाचं आहे आणि वसुबारसच्या दिवशी आपल्या गोठ्यातील गुरांची पूजा शेतकरी आठवणीनं करतात.
आपल्या जनावरांची पूजा करून तिला गोडधोड खायला दिलं जातं. वर्षभर गोधन जपणारा शेतकरी आणि त्याची जनावरं एक जिव्हाळ्याचं नातं असतं. म्हणूनच शेतकरी गोधन पूजा करून आशीर्वाद घेतो. शेतकऱ्यांसोबत अनेक नागरिक देखील गोमातेचा आशीर्वाद घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या गोठ्यात जातात. गोरक्षणाचं महत्त्व देखील यामुळंच आपल्याला पाहायला मिळतं. काही वर्षांपासून रस्त्यात असलेल्या जखमी जनावरांवर सेवा संघाच्या माध्यमातून मोफत उपचार केला जातात. ही एक प्रकारची अनोखी वसुबारस रत्नागिरीत केली जात असल्याचं कळून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात बिबट्याची दहशत कायम आहे. एकाच वेळी 3 बिबटे कॅमेरामध्ये कैद झाले. बिबट्यांना आता जेरबंद करण्याची स्थानिक ग्रामस्थांकडून तीव्र मागणी होत आहे. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात बिबट्याची दहशत कायम असून पिंपरखेड इथं बिबट्या कळपानं फिरताना दिसत आहेत. पिंपरखेड पारगाव रस्त्यावर मध्यरात्री शेतकरी तुकाराम नरवडे शेतात पाणी भरण्यास जात असताना त्यांना एकाच वेळी 3 बिबटे जाताना दिसले. नरवडे यांनी ही सर्व दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केली असून आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो की रात्रीच्या वेळी बिबट्या कशा पद्धतीनं एक साथ कळपानं बिनधास्त फिरतायत. बिबट्याच्या वाढत्या दहशतीनं परिसरात मोठी घबराट निर्माण झाली असून रात्रीच्या वेळी या ठिकाणावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना, शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून बाहेर पडावं लागतंय. त्यामुळे वन विभागानं तातडीनं या बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. नवाब मलिकांचे आरोप हे विचार करायला लावणार आहेत. केंद्रीय संस्थांचा गैरवापर होऊ नये हेच अभिप्रेत बाळासाहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय संस्थांचा गैरवापर होऊ नये हेच अभिप्रेत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. नवाब मलिकांनी काय बोलले हे आता तरी मला माहीत नाही, परंतु ज्या केंद्राच्या ह्या संस्था आहेत ज्या लोकांच्या रक्षणाकरता आणि चुकीचं कुठं घडत असेल तर त्याला मदत म्हणजे ते शोधून काढून त्यांना शिक्षा करण्याकरता आहे. दुर्दैवाने त्याचा वापर जो होतो आहे तो मात्र योग्य होत नाही हे आता लक्षात येतंय जनतेच्या, आणि ते आपल्या हिताचं नाही, देशाच्या हिताचं नाही, राज्याच्या हिताचं नाही. पण हे जे रोज आरोप केले जातात, वानखेडेचे कुटुंब म्हणतात की आमच्या फॅमिली वैयक्तिक आरोप हे केले जात आहेत. नाही, असं आहे की त्याच्यामध्ये मग शोध तर घेतला पाहिजे, कारण काही आरोप असे आहे की ते विचार करायला लावणार आहेत. त्या संस्था ज्या आहेत त्या लोकांच्या रक्षणाकरता आहेत आणि चुकीचं काही घडत असेल तर त्यांना शिक्षा करण्याकरता आहेत. त्यांचा गैरवापर होऊ नये एवढं तर आपल्याला अभिप्रेत आहेच आहे. म्हणून हे आरोप आहेत, या बाबतीत चौकशी होणं योग्य आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. कोरोनामुळे साई दर्शनाचे ऑनलाईन पद्धतीने मिळणाऱ्या पासमध्ये शिर्डीमध्ये काळा बाजार होत असल्याचं कळून आले. भाविकांची लूट करणाऱ्या 9 जणांवर कारवाई करण्यात आली. साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी ही माहिती दिली. कोरोनामुळे साई दर्शनाचे ऑनलाईन पद्धतीने मिळणाऱ्या पासचा शिर्डीमध्ये सध्या काळा बाजार होत आहे. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी ही माहिती दिली आहे. साई दर्शन पासच्या माध्यमातून भाविकांची लूट करणाऱ्या 9 लोकांवर साई संस्थानच्या वतीनं कारवाई करण्यात आली. ऑनलाईन पद्धतीनं पास सुरू असल्यानं मोठा काळा बाजार यात होत आहे. ऑफलाईन पद्धतीनं पास शिर्डीतच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे. शिर्डीकर आणि इतर असामाजिक तत्व ऑनलाईन पासचा दुरुपयोग करतात, त्यांना मी सक्त चेतावणी देते की नाही, असे प्रकार बिलकुल ताबडतोब बंद करावे. कारण याच्यानंतर दिवाळीच्या गर्दीच्या उपाययोजनेसाठी प्रत्येक व्यक्ती असो, ते काहीतरी हॉटेल असो, कुठलंही काही असो, त्याच्यावर आपण अतिशय सक्त कारवाई करतो. त्याला कुठेही सोडल्या जाणार नाही. आपण अतिशय कडक स्वरूपाची कानूनी कारवाई त्याच्यावर करतो. आणि या संदर्भातच मीटिंग आयोजित केलेली आहे. या प्रकारचे निर्देश सगळ्यांना जारी केलेले जातील. त्याच्यामुळं असं जे कोणी याचा गैरफायदा, भक्तांचा गैरफायदा, आमच्यासाठी भक्त ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. साईबाबांचे भक्त म्हणजे आमच्यासाठी अतिशय व्हॅल्युएबल आहे. त्यांना कुठलाही त्रास जर अशाच असामाजिक तत्वांनी दिला तर त्याच्यावर आपण कडक कारवाई करतो. ॲक्च्युली पास कुणाच्या तरी नावावर घेतली जाते, आधार कार्ड, आणि प्रत्यक्षात ती भक्ताला जास्त किमतीत दिल्या जाते आणि तो भक्त रांगेतून दर्शन घेतो.
तर अपेक्षित असं होतं की ज्याला दर्शन करायचं त्यांनीच ऑनलाईन बुकिंग करून रांगेत येऊन दर्शन घ्यावं. पण संस्थांच्या आजूबाजूची जी काही असामाजिक मंडळी आहेत जे स्वतःच वेगवेगळ्या याचा चॅनलचा उपयोग करून ऑनलाईन पास काढतात, त्याची विक्री करतात. असे कालच आम्ही 5 जण पकडलेत आणि त्याच्यापूर्वी मला वाटते 8-9 तारखेला पण काही, आणि आता तर आम्ही कडक कारवाई चालू करू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक, डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचं सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. आमच्याकडे होणारे उपचार: मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचारोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी, या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिकला. पत्ता रेवणी गल्ली, मिरज. वेळ सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8. संपर्क 9822 530 357 आणि 9922 803 989. रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका. 2400 रुपयांच्या खरेदीवर चांदीचे नाणे आणि तिजोरी कुपन मोफत. ऑफर फक्त 15 ते 20 ऑक्टोबर पर्यंत. आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवटे मंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, म्हैसाळ, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथेही सर्व मिनी स्टोअर्स मध्ये ही ऑफर सुरू. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया. नहीं तो रुठ जाओगी, नहीं नहीं, माइक चल जाओगी, नहीं नहीं, तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे, हाँ जी हाँ जी हाँ, शाही हार दिलाओगे, हाँ जी हाँ, नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स
अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेला शेतकरी आक्रोश मोर्चा सध्या चर्चेत आहे. मोर्चामध्ये माजी मंत्री गिरीश महाजन हे स्वतः ट्रॅक्टर चालवत सहभागी झाले. जळगाव इथं भाजपाचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. जळगाव जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत असून अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र राज्य सरकारनं अजूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मदत दिली नाही. शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येत असल्यानं शेतकऱ्यांची दिवाळी काळी होत आहे. याच निषेधार्थ भाजपाच्या वतीनं शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये माजी मंत्री गिरीश महाजन हे स्वतः ट्रॅक्टर चालवत सहभागी झाले. यावेळी खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, संजय सावकारे यांच्यासह भाजपाचे आजी माजी आमदार सहभागी झाले होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. भुसावळ तालुक्यातील फुलगाव इथं वृंदावन गो तीर्थ प्रतिष्ठानच्या वतीनं वृंदावन गोशाळेमध्ये वसुबारस निमित्त 151 जोडप्यांच्या हस्ते गोमातेची पूजा करण्यात आली. भुसावळ तालुक्यातील फुलगाव इथं वृंदावन गो तीर्थ प्रतिष्ठानच्या वतीनं आज वृंदावन गोशाळेच्या 151 जोडप्यांच्या हस्ते गोमातेची पूजा वसुबारस निमित्तानं करण्यात आली आहे. वसुबारसेचं औचित्य साधत फुलगाव इथं वृंदावन प्रतिष्ठानच्या वतीनं वृंदावन गोशाळेत 151 जोडप्यांच्या हस्ते गोमातेची पूजा करून वसुबारस साजरा करण्यात आला. आम्ही गोमातेची पूजा करण्यासाठी आज इथं गोशाळेमध्ये आलेलो आहे. गोमातेचं रक्षण व्हावं यासाठी आणि आज वसुबारस आहे त्यानिमित्त. सांगाल तुमचं नाव काय ताई? माझं नाव भारती किरण पाटील. मी आज गोवसबारस असल्यामुळे गायींची पूजा करण्यासाठी इथे आलेली आहे गोशाळेमध्ये. गायींचं संवर्धन व्हावं, गायींचं रक्षण व्हावं या हेतूने आम्ही आज पूजा करण्यासाठी दोघं जोडीने आलेलो आहोत. मी सौ प्रतिभा योगेश सूर्यवंशी. गोशाळेमध्ये यासाठी जमलो की आज वासुबारस आहे आणि वासुबारसाच्या निमित्ताने गोमाता ही आपली राष्ट्रमाता आहे आणि वासुबारसाच्या निमित्ताने त्यांचं संरक्षण करावं आणि त्यांचं योग्य रीतीने काळजी घ्यावी ह्या सांगण्याच्या उद्देशाने आम्ही इथे सगळे जमलेत. काय आयोजन केलं? मी आपल्या या वृंदावन गोशाळेचा संचालक नितीन चंद्रकांत शिंपे. गेल्या 5 वर्षापासून आपली ही गौशाळा अति उत्साहात आपण सुरू केलेली आहे. दर शनिवारी साप्ताहिक आरती असते. त्या अनुषंगाने आपल्या या हिंदू धर्मामध्ये वसुबारस हा एक गौमातेला पूजनीय कार्यक्रम असतो आणि या कार्यक्रमातूनच आपण दिवाळीची सुरुवात करत असतो. म्हणून गेल्या 3 वर्षापासून वृंदावन गौशाळेने वसुबारसचा महाआरतीचा कार्यक्रम सुरू केला. मागच्या वर्षी कोरोना लॉकडाऊन होता. या भीषण लॉकडाऊनच्या माध्यमातूनही आपण तो कार्यक्रम राबवला. आम्ही कोरोनाचे नियम पाळून म्हणजे 5 जोडपे म्हटले होते, 5 जोडपेचे 10 झाले, 10 जोडपेचे 51 जोडपे झाले. मागच्या वर्षी तो 51 जोडप्याचा कार्यक्रम आपण केला. आता सर्व मोकळं झालेलं आहे आणि अनेक लोक इथे साप्ताहिक आरतीला येत असतात, आवर्जून येत असतात. आम्ही आमंत्रण दिलं नाही तरी पण ते येत असतात. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. गडचिरोली इथं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थिती पाहायला मिळाली. दीर्घ काळानंतर ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले एकाच मंचावर उपस्थित होते.
गडचिरोली इथं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थिती दर्शवली. दीर्घकाळानंतर ओबीसी कल्याण मंत्री मूळ गडचिरोलीकर असलेले विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी एकाच मंचावर उपस्थिती दर्शवली. पटोले यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड व्हावी अशी भावना व्यक्त केली. मेळाव्यात याच आशयाचा ठराव हात उंचावून मंजूर करण्यात आला. बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांचा राहुल यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याकडे कल असल्याचं मत त्यांनी मांडलंय. उत्साही काँग्रेस जनांमुळे आगामी काळात देशात काँग्रेस अव्वल स्थानी जाणार असल्याचा दावा पटोले यांनी केलेला आहे. बघा की आमचे युवा नेते आहेत आणि या युवा नेते राहुल गांधींनी अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे हे आमच्या सगळ्यांना वाटतं. आज आपण पाहिलं की इथं हजारोच्या तादादमध्ये आदिवासी बहुल एरियामध्ये लोक होती आणि राहुल गांधीच्या ठरावाला बहुसंख्य लोकांनी हात वर उंचावून करून त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष व्हावं या पदीचा ठराव या ठिकाणी केला गेलेला आहे. ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी. दिवाळी आली आणि सर्वत्र रोषणाई सुरू झाली. दादरच्या शिवाजी पार्क इथं दरवर्षीप्रमाणे यंदाही मनसेच्या वतीनं दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या दीपोत्सवाची सुरुवात मन उडू उडू झालं या मालिकेतील प्रमुख कलाकार इंद्रा दीपू म्हणजेच अजिंक्य राऊत आणि ऋता दुर्गुले यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी शर्मिला राज ठाकरे, अमित राज ठाकरे उपस्थित होते. 2 वर्षापासून आणि कोरोना प्रोटोकॉल पाळून सगळे लोक रात्रीपर्यंत फोटो काढत होते. उलट गेल्या वर्षी आम्ही असं बघितलं की लोक दीपोत्सव करायचा कारण लोक कोरोना वाईट फेज बद्दल गेले होते. लोकांचं मॉरल एकदम कमी होत होतं. त्यामुळे गेल्या वर्षी आम्ही दीपोत्सव केला. मला असं वाटतं माझं 8 वर्ष आहे आणि लोक खूप एन्जॉय करतात आणि लोकांसाठी महागाईच्या संकटाची सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे. कसं पाहिलं जाऊ शकतं आणि सामान्य नागरिकांना कशा शुभेच्छा देऊ शकतात? मला असं वाटतं सगळ्यात प्रथम करोनामुक्त भारत व्हावा, करोनामुक्त जग व्हावं. मेन बेसिक करोना गेला की मग लोकांचे रोजगार चालू होतील. पण करोनामुळे सगळ्या इंडस्ट्री ठप्प पडल्या. त्यांनी आता त्याच्याशी बोलवलं की माझे वडील नाट्य इंडस्ट्रीचे, नाटक इंडस्ट्री गेली 2 वर्ष बंद आहे आणि आता थिएटरमध्ये तुम्ही फुल हाऊस करायलाच पाहिजे. 50%वरती नाटकाचं कधीच मागू शकत नाही. तसेच सगळ्या इंडस्ट्री बंद आहेत. तर आपण पहिली अशी प्रार्थना करूया की करोना मुक्त जग होईल, मग सगळं रुटीन चालू होईल. दिवाळीची सुरुवात आमच्यासाठी म्हणजे आमच्या मन उडून झाल्याच्या किंवा परिवाराच्या टीमसाठी एक प्रकारे एक चांगली सुरुवात झाली आहे दीपोत्सवाला येऊन. याबद्दल खूप ऐकलं होतं आणि आज प्रत्यक्षात पाहायला मिळणं आणि खूप भाग्याचं आहे. धन्यवाद. थोडं मोबाईल मागे घ्या. अजिंक्य म्हणाला की तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि खरंच इट वॉज अ प्रिव्हिलेज की आम्हाला दोघांना इथे बोलवलं गेलं आहे. ॲक्च्युली शिवाजी पार्क मी इथेच लहानाची मोठी झाले मी कायम पाहिलं आहे आणि आज इथे पहिल्या दिवशी दिवाळीच्या दिवशी बोलवलं गेलं. सो छान वाटतंय आणि आय जस्ट होप की लवकरात लवकर ते कोरोना जे संकट आलं ते निघून जाईल आणि पुन्हा एकदा आपण ज्या पद्धतीने सार्वजनिक उत्सव साजरे करत होतो ते करू शकू. आणि मला असं वाटतं आज या निमित्ताने का होईना काळानंतर इतकी माणसं बघितली आजूबाजूला परत एक ते फिलिंग आलं की अरे वा आता सण साजरे करू आपण. तर आय जस्ट होप की ह्या पुढचे सगळे सण खूप म्हणजे आता आपण खूप मॅम पण म्हणाला की आपण पणत्या लावतो आणि त्याने प्रकाश येतो. आय जस्ट होप की ह्या निमित्ताने एक नवीन सुरुवात असेल प्रत्येक फील्डसाठी. थिएटर सुरू होत आहेत लवकरच. त्या नाटकाबद्दल पण म्हणाला आमचं नाटकही सुरू होतं आहे. त्यामुळे प्लीज त्यासाठी पण ते चालण्यासाठी प्रेक्षकांची साथ खूप गरजेची. ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775.
जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक, डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचं सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. आमच्याकडे होणारे उपचार: मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचारोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी, या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिकला. पत्ता रेवणी गल्ली, मिरज. वेळ सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8. संपर्क 98 22 530 357 आणि 99 22 803 989. रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका. 2400 रुपयांच्या खरेदीवर चांदीचे नाणे आणि तिजोरी कुपन मोफत. ऑफर फक्त 15 ते 20 ऑक्टोबर पर्यंत. आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठेमंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, म्हैसाळ, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथेही सर्व मिनी स्टोअर्स मध्ये ही ऑफर सुरू. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया. नहीं तो रुठ जाओगी, नहीं नहीं, माइक चल जाओगी, नहीं नहीं, तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे, हाँ जी हाँ जी हाँ, शाही हार दिलाओगे, हाँ जी हाँ जी हाँ, नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. नमस्कार, आपण पाहता SBN मराठी. मी आपल्या सोबत धनश्री. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. अजित पवारांकडे हजारो कोटींची बेनामी संपत्ती. हे घाणेरडं राजकारण केवळ शरद पवारच करू शकतात. नवाब मलिकांची तेवढी कुवत नाही, सोमय्यांचा घणाघात.
देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरून राज्यात ड्रग्जचा खेळ सुरू. नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप. नवाब मलिकांचा आणखीन एक आरोप. अमृता फडणवीस यांचा ड्रग्ज पेडलर सोबतचा फोटो पोस्ट. दिवाळी दिवशी नवाब मलिक यांनी लवंगी फटाका लावला. दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं आव्हान. हे तयार हम. नवाब मलिक यांचं देवेंद्र फडणवीसांना आवाहन. शासन आमच्या आत्महत्येची वाट पाहतंय. आम्ही आत्महत्या केल्यावरच शासनाला जाग येणार. एसटी कर्मचाऱ्यांनी मांडल्या एसबीएनला आपल्या व्यथा. कोल्हापुरात 40 वर्षीय महिलेचा खून करून पोत्यात भरून मृतदेह टाकला. कचरा कोंडाळ्यात. पोलिसांनी मागवली बेपत्ता महिलांची यादी. माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर. तब्बल 8 तास चौकशी सुरू. माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंह गेले कुठे? अनिल देशमुखांचा सवाल. नवाब मलिक ड्रग्ज माफियाला प्रोत्साहन देत आहेत. असले मंत्री असतील तर घराघरात ड्रग्ज पोहोचतील. शरद पवार यांनी मंत्रिपदावरून त्यांना काढून टाकलं पाहिजे. मिर्झेत हाजी अराफत शेख यांचा घणाघात. एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर यांनी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची घेतली भेट. अजित पवारांकडून पत्नी मुलगाच नाही तर आईच्याही खात्यात पैसे ट्रान्सफर. किरीट सोमय्यांच्या आरोपांनी खळबळ. आणि दीपावलीची सुरुवात. मिरजेत गोवत्स द्वादशीस वसुबारस सणाला गायीचं पूजन करून सुख समृद्धी मिळावी म्हणून महिलांनी केली प्रार्थना. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.